जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या प्रकारे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं CapCut. ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. आणि 2 नंबरचं ॲप्लिकेशन म्हणायचं झालं तर आपलं सुपर VPN. CapCut ॲप्लिकेशन चालवायला VPNची गरज लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात बेस्ट VPN आहे ते सुपर VPN. त्यातलं आपल्याला सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या ऑल मटेरियलमधनं म्हणजे ऑल मटेरियलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. त्या ऑल मटेरियलमधनं एक मी इमोजीची PNG दिलेली आहे, म्हणजे आयफोनचे इमोजीज असतील त्यात. तर ती PNG आहे ना, ती डाउनलोड करून घ्यायची. त्यानंतर ना आपल्याला आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे, कारण मी सगळे बीट्स आहेत ना तर ते व्हिडिओमध्ये एक्सप्लेनमध्ये सांगितलेले आहेत कुठे बीट्स आहेत. तर मी बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि बीट म्हणजे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप जास्त बीट्स आहेत आणि बीटचा ठोका एकदम जबरदस्त बसलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बीटचा ठोका चुकत नाही. जर तुम्ही स्किप करून पाहिला तर बीटचा ठोका तुमच्या हिशोबाने लावला तर 100% चुकणार, ही गॅरंटी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आहे ना आता सुपर VPN ॲप ओपन करून त्यातला सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून आपल्या CapCut ॲप्लिकेशनला आहे ना ओपन करायचे. त्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथे तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे. मी आता हे व्हिडिओ सिलेक्ट करतोय, तुमचं ब्लँक व्हिडिओ असेल हे मात्र लक्षात ठेवा. तर आता फक्त तुम्हाला एक ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ देईल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामध्ये आपला ऑडिओ असेल. हे स्क्रीन आहे, हे तुम्ही हे करून घेऊ नका. तर इथे ॲडवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ नसणार आहे, फक्त एक सॉन्ग असणार आहे ब्लॅक स्क्रीनवरती. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्या या व्हिडिओचा ऑडिओ आणि जो व्हिडिओ आहे ना तो वेगळं करून घ्यायचं. त्यानंतर ना पहिल्यांदा तर मी ह्याला सगळं ब्लॅक करून टाकतो, म्हणजे तुम्हाला वेगळं वाटायचं. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला ह्या ब्लॅक स्क्रीनमधला ऑडिओ आहे ना तो एक्स्ट्रॅक्ट करून ह्या व्हिडिओच्या ऑडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे बीट्सचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आता मी तुम्हाला सांगतो कुठे कुठे बीट्स ॲड करायचं. तर बीट्स ॲड करण्यासाठी मी तुम्हाला सेकंद आणि फ्रेम सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे लेअरला मोठं करून घ्यायचं 2 बोटाने. त्यानंतर या मेन लेअरवरती क्लिक करून आपल्याला आहे ना सगळ्यात पहिल्यांदा पहिली बीट आहे ना 0 सेकंद 27 फ्रेमवरती जायचं आहे. 0 सेकंद आपण सध्या इथे 0 सेकंद इथे बघायचं आणि इथे 27 फ्रेम कुठे आहे बघायचं आहे. तर अशा प्रकारे इथे 27 फ्रेम आलेले, हे 26 हे डॉट म्हणजे 27, म्हणजे हे 26 आणि 28 आहे ना त्यामधलं डॉट मधली संख्या असेल हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे ह्या 27 वरती यायचं आहे. 0 सेकंद 27 फ्रेमवरती येऊन स्प्लिटवरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला या ऑडिओला स्प्लिट करायचं नाही बरं का. जर तुम्ही चुकून ह्या ऑडिओला सिलेक्ट करून स्प्लिटवरती केला तर ऑडिओ एकदम बेकार होईल. त्यामुळे ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून इथनं स्प्लिट करायचे. त्यानंतर दुसरी जी बीट आहे ना आपली 1 सेकंद 24 फ्रेमवरती आहे. इथे 1 सेकंद आणि इथे 24 फ्रेम अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर तिसरी बीट आहे ना आपली 2 सेकंद 0 फ्रेमवरती आहे. तर आता बरोबर 2 सेकंदवरती येऊन इथे स्प्लिट करायचे. 0 फ्रेम म्हणजे बरोबर त्या 2 सेकंदवरती स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर 2 सेकंद 3 फ्रेमवरती स्प्लिट करायचं. 2 सेकंद इथे 2 आहे, 3 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर 2 सेकंद 21 फ्रेमवरती येऊन स्प्लिट करायचं आहे. अशा प्रकारे 21 फ्रेम, हे 20 हे 21, अशा प्रकारे 2 सेकंद 21 फ्रेमवरती स्प्लिट केल्यानंतर ना 2 सेकंद 26 फ्रेमवरती स्प्लिट करायचे. 2 सेकंद 26 फ्रेमवरनं डायरेक्ट आता 3 सेकंद 0 फ्रेम म्हणजे बरोबर 3 सेकंदवरती येऊन स्प्लिट करायचे. आपलं सेकंद आहे ना, सेकंद मित्रांनो इथे बघायचे, इथे दिसत आहे ना हे सेकंद. त्यानंतर आपलं फ्रेम आहे ना इथे बघायचं, मी सेकंद आणि फ्रेम सांगतोय त्याप्रकारे तुम्ही स्प्लिट करून घ्यायचं सगळ्या लेअरला. तर आता इथे 3 सेकंद 17 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. त्यानंतर 3 सेकंद 23 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 3 सेकंद 26 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. त्यानंतर 4 सेकंद 0 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. त्यानंतर 4 सेकंद 6 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 4 सेकंद 10 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. त्यानंतर 4 सेकंद 14 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 4 सेकंद 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 4 सेकंद 24 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 4 सेकंद 28 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 5 सेकंद 3 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 5 सेकंद 6 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. 5 सेकंद 10 फ्रेमवरती एक
स्प्लिट करायचे, 5 सेकंद 23 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं. अशा प्रकारे इथे 23 स्प्लिट केल्यानंतर ना 6 सेकंद 0 फ्रेम म्हणजे बरोबर 6 सेकंदवरती येऊन स्प्लिट करायचे. त्यानंतर 6 सेकंद 3 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे, 6 सेकंद 7 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे, 6 सेकंद 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे. अशा प्रकारे आता 7 सेकंद 4 फ्रेमवरती येऊया. 6 सेकंद 20 फ्रेमवरती स्प्लिट केल्यानंतर 7 सेकंद 4 फ्रेमवरती द्यायचे डायरेक्ट. अशा प्रकारे इथे 7 सेकंद 4 फ्रेमवरती येऊन स्प्लिट केल्यानंतर ना 8 सेकंद 0 फ्रेम म्हणजे बरोबर 8 सेकंदावरती येऊन स्प्लिट करायचे इथे. तर अशा प्रकारे त्यानंतर 8 सेकंद 27 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे, 8 सेकंद 27 फ्रेम. अशा प्रकारे 27 फ्रेमवरती आल्यानंतर ना स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून 9 सेकंद 24 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर 10 सेकंद 20 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचं, 10 सेकंद 20 फ्रेम, इथे 10 सेकंद आणि इथे 20 फ्रेम. स्प्लिट केल्यानंतर ना 11 सेकंद 17 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे, इथे 11 सेकंद इथे आणि इथे 17 फ्रेम. अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्यायचे. त्यानंतर एक लास्टची बीट आहे, 12 सेकंद 13 फ्रेमवरती एक स्प्लिट करायचे, 12 सेकंद 13 फ्रेम. तर अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे एकूण आपले बीट्स आहेत ना, तर ते 32 म्हणजे 32 बीट्स आहेत. तर तुम्ही इथे 32 जागी स्प्लिट केले का नाही हे चेक करून घ्यायचं ह्या लेअरवरती सगळ्या. त्यानंतर आता आपल्याला 2 बोटाने या लेअरला मोठं करून घ्यायचे. तर तुमचे बीट्स नंतर एडिटिंग करताना चुकू नये म्हणून तुम्ही या सॉन्गवरती सुद्धा बीट्स ॲड करून घ्यायचं लगेचच. तर ते कसं ॲड करायचं, आता पहिल्यांदा आपण कुठे स्प्लिट केलं, इथे 0 सेकंद 27 फ्रेमवरती स्प्लिट केल्याने यावरती येऊन बरोबर इथे यायचं. त्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली एक बीट्सचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून ॲड बीटवरती क्लिक करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जिथे जिथे स्प्लिट केले ना तिथे तिथे अशा प्रकारे ह्या सॉन्गच्या लेअरवरती आपल्याला बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत. बीट्स ॲड केल्याने काय होईल मी थोडंफार सांगतो. तर आता बीट्स ॲड केला, समजा तुम्ही या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करा, इथे थोडंसं पिवळं डॉट दिसत आहे ना, तर अशा प्रकारे आपल्याला लगेचच कळून येतं. जरी चुकून लेअर अशा प्रकारे मोठी छोटी झाली तर हे पुढचे सगळे बीट चुकतील. बघा हे पिवळे डॉट हिट आहे आणि हे इथं, तरी पुढचे देखील बघू शकता, मी पुढे देखील ॲड केलं तर बघू शकता हे इथं आहे आणि हे इथं, तर अशा प्रकारे चुकतं. तर त्यामुळे आपण इथे सॉन्गवरती सुद्धा बीट्स आहेत ना, तर ते ॲड करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अशा प्रकारे लगेचच बीटवरती नेता येईल. आणि पुढचं देखील बघू शकता बरोबर बीटवरती आलेलं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला सॉन्गवरती देखील बीट्स आहेत ना, तर ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी आता लगेचच 2च मिनिटात ॲड करून घेतो. तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटपर्यंत बीट्स ॲड केल्यानंतर पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून येते एक रिप्लेसचं ऑप्शन, याच्यावरती क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन आपल्याला कोणताही जो फोटो आहे ना तो सिलेक्ट करायचा. म्हणजे वेगवेगळे फोटोज आपल्याला प्रत्येक लेअरवरती ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपले फोटोज आहेत ना, तर त्या फोल्डरमध्ये जाऊयात आपण. तर इथे बघू शकता मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे. अशा प्रकारे 2 बोटांनी ह्याला मोठं करायचं. मी याची ऑबिसिटी कमी केली ती तुम्हाला मग एक हे व्हावं म्हणून, तर मी लगेचच फुल करून घेतो. अशा प्रकारे तुम्ही ऑपिसिटी काय पहिला कमी करत बसायचं, नंतर तुम्हाला वाढवत बसावं लागेल बघा. त्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळे फोटोज आहेत ना, तर ते रिप्लेस करून घेतो व्हिडिओच्या शेवटपर्यंत. प्रत्येक लेअरवरती वेगवेगळे इमेज असे बारके 0.2 सेकंडचे 0.1 सेकंडचे सुद्धा लेअर्स आहेत, ते सुद्धा वेगवेगळे इमेजेस आहेत ना, तर ते रिप्लेस करायचे. जवळजवळ एक 35 ते 40 इमेजेस, खूप झालं, 35 ते 40 इमेजेस लागतील हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला. तर आता मी जराही न वेळ घालवता व्हिडिओच्या शेवटपर्यंत वेगवेगळे इमेजेस आहेत ना, तर ते लगेचच रिप्लेस करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस आहेत ना रिप्लेस करून सगळे व्हिडिओ देखील एडिट करून टाकलेलं आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इमेजेस रिप्लेस केल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे कॉम्बोमध्ये आपल्याला बेसिक सेक्शनमध्ये इथे बेंड डॅश झूम नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून पुढच्या लेअरवरती म्हणजे 2 नंबरच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आपल्याला बेसिकमध्येच तोच सेम ॲनिमेशन आहे, बेंड झूम नावाचाच ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये जर नसलं नाही
म्हणजे सापडला नाही. तर कॅम मोशन या सेक्शनमध्ये आपल्याला पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती सुद्धा आपल्याला पॉपिंग कँडी नावाचंच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये बेसिकमध्ये आपल्याला बेंड झूम परत तोच ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲड करायचं आहे. तर अशाच प्रकारे त्याच्या पुढच्या म्हणजे 2 सेकंद 27-28 फ्रेमवरती सुद्धा तोच ॲनिमेशन ॲड करून 3 सेकंद 6 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला इथे ट्रेंडिंगमध्ये किंवा बेसिकमध्ये बेंड झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या लेअरवरती 3 सेकंद 21 फ्रेमवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला हे कॅम मोशन ह्या सेक्शनमध्ये आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. तो ॲड करून पुढच्या लेअरवरती सुद्धा तोच ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो हा पॉपिंग कँडी ॲनिमेशन कुठून कुठपर्यंत ॲड करायचं आहे. तर ही जी लेअर आहे ना 3 सेकंद 18 फ्रेमची 3 सेकंद 18 फ्रेमच्या लेअरपासून आपल्याला तो पॉपिंग कँडी नावाचा ॲनिमेशन प्रत्येक लेअरवरती ॲड करत यायचं आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे खूप लांब आहे. 3 सेकंद 18 फ्रेमपासून 3 सेकंद 18 फ्रेमपासून इथे 5 सेकंद 9 फ्रेममध्ये जेवढे देखील लेयर्स आहेत तर त्या सगळ्या लेयर्सवरती आपल्याला पॉपिंग कँडी नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्याच्या पुढचं म्हणजे 5 सेकंद 18 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये आपल्याला कॉम्बोमध्ये ते बेसिकमध्ये बेंड झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती जाऊन इथे सुद्धा पॉपिंग कँडीज नावाचं ॲनिमेशन ॲड करून ह्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 6 सेकंद 2 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा पॉपिंग कँडी 6 सेकंद 6 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा पॉपिंग कँडी त्यानंतर 6 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये बेसिकमध्ये बेंड झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून इथे 6 सेकंद 27 फ्रेम म्हणजे 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला बेसिकमध्ये बेंड झूम नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जायचं 7 सेकंद 12 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन एंडमध्ये आपल्याला ग्लिच ह्या सेक्शनमध्ये डायनॅमिक कॉम्पोजाईट ह्या ॲनिमेशन बघायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती जायचं आपल्याला म्हणजे 8 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये आपल्याला क्रॉस शेक नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून आपल्याला याची लेंथ आहे ना 0.4 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 9 सेकंद 6 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन ह्या सेक्शनमध्ये सडन इम्पॅक्ट नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 10 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून याची लेंथ 0.4 सेकंद ठेवून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये टर्ब्युलन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन म्हणजे त्याच्या पुढच्या 12 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये व्हायब्रेशन या सेक्शनमध्ये फ्लॅश शेक नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून एकदम लास्टच्या लेअरवरती यायचे. लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये आपल्याला ट्रेनिंगमध्ये हा ॲनिमेशन कुठला आहे बघतो 2च मिनिट. तर अशा प्रकारे हा ॲनिमेशन आहे कॉम्बो नाही इनमधला व्हायब्रेशन सेक्शनमधला हा ॲनिमेशन आहे मित्रांनो. क्वांटिटम स्लॅम इन हा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आपल्याला आपले सगळे ॲनिमेशन्स आहेत ना तर ते ॲड झालेले आहेत. तर आता ॲनिमेशन ॲड केल्यानंतर ना आपले जे इफेक्ट्स आहेत ना तर ते ॲड करायचे राहिलेले आहेत. त्यासोबतच हे ट्रान्झॅक्शन देखील ॲड करायचं आहे. ट्रान्झॅक्शन काय 2 मिनिटात ॲड होऊन जाईल. तर कसं ॲड करायचं सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ट्रेंडिंगमध्ये आपल्याला पुल आउट नावाचं ट्रान्झॅक्शन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून ह्याची लेंथ 0.3 सेकंद ठेवून अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आरामात आपोआप सगळ्या ट्रान्झॅक्शनवरती पुल आउट नावाचा ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. त्यानंतर इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचं तुम्हाला. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना ह्या लाईट ह्या सेक्शनमध्ये आपल्याला गॉड रेज नावाचा एक इफेक्ट व्हायला भेटेल. ह्याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या लास्टपर्यंत हा गॉड रेज नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर ना आता आपल्याला ही जी बीट आहे ना ही बीट किती मी सांगतो 1 सेकंद 24 फ्रेमवरची बीट आहे. ह्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन
इथे आपल्याला पार्टीमध्ये शेक नावाचा एक इफेक्ट आपल्याला त्याला सिलेक्ट करून आपल्याला 1 सेकंद 24 फ्रेमपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा इफेक्ट ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना 35 ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवायचं. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आता आपल्याला ना डायरेक्ट ह्या बीटवरती यायचं. हे 7 सेकंद 3 फ्रेमवरची बीट आहे आणि ह्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आपल्याला पार्टीमध्येच ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट व्हायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून 7 सेकंद 3 फ्रेमपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत हा देखील इफेक्ट ॲड करून आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून बॅक यायचं. अशा प्रकारे इफेक्ट्स, ॲनिमेशन आणि आपले ट्रान्झिशन ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला फक्त हा कटआउट ॲड करायचा राहिलेला आहे. तर हा कटआउट कसा ॲड करायचा ते देखील मी लगेचच 2 मिनिटात सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा हा जो इफेक्ट म्हणजे मेन बीटचा 7 सेकंद 10 फ्रेमवरती जी लेअरवरती आपण फोटो सिलेक्ट केलेला आहे ना, तो फोटो आपल्याला इथे 6 सेकंद 15 फ्रेमवरती यायचं बरोबर. त्यानंतर इथे ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन सेम तोच फोटो मी आता सिलेक्ट करतो बघा. माझ्याकडे वेगळा फोटो आहे तर तुम्हाला सेम तेच फोटो सिलेक्ट करायचं आहे. मी हे सगळं की फ्रेम हे कट करून तुम्हाला दाखवतो कसं केलं आहे ते. तर हे सगळ्यात पहिल्यांदा हे फोटो ॲड केल्यानंतर ना आपल्याला खाली स्क्रोल करून येते एक रिमूव्ह बीजीचं ऑप्शन, याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला इथे शेवटला या लेअरच्या शेवटला एक की फ्रेम द्यायची. लेअरच्या शेवटला एक की फ्रेम देऊन आपल्याला लेअरच्या स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायची. ही लेअर आपल्याला 6 सेकंद 15 फ्रेमपासून 7 सेकंद 3 फ्रेमपर्यंत ठेवायचे. त्यानंतर आपल्याला इथे पहिल्या की फ्रेमवरती येऊन ह्या फोटोला आहे ना थोडंसं बारीक करायचे. त्यानंतर या दोन्ही की फ्रेमच्या मध्ये होऊन हे जे ग्राफचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे ग्राफ आहे ना, तो ग्राफ हा सर्क्युलर एज नावाचा एक ग्राफ असणार आहे, तो आपल्याला ॲड करायचा आहे. हां, तर बघू शकता मी हाच ग्राफ ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे एकदम कडकमध्ये आपला जो व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइसवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुमचा बीटचा ठोका 1 नंबर येणार आहे ना. तर तुमचे जे बीट्स आहेत ना तर ते मागं पुढं होतील ह्याची मी गॅरंटी देतो. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर 1 नंबर बीट्स येतील. त्यामुळे म्हणत होतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम कडकमध्ये आता हा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा तुम्ही व्हिडिओ इंस्टाग्रामवरती अपलोड करून व्ह्यूज गेन करू शकता. तर आता भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.